सुप्रभात. सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा. आज या होळीच्या दिवशी एक वेगळाच रंग, आत्म्याचा रंग आपणा पुढे उलगडून दाखवत आहे. निरूपणाचं शीर्षक आहे अशरीरी आत्म्याचे दर्शन. अशरीरी आत्म्याचे दर्शन. संस्कृत सुभाषित आहे योग वासिष्ठातील, शास्त्र सत्संगमाभ्यासात सविवेको जितेंद्रिय अत्यंता भावमेतस्य दुष्यस्याप्यवगच्छति. शास्त्र सत्संगमाभ्यासात सत्विवेको जितेंद्रिय अत्यंता भावमेतस्त दुष्यस्याप्यवगच्छति. म्हणजे अध्यात्मशास्त्र सत्संग योगाने विवेक जागृती होत असे. जागृत विवेक जितेंद्रियत्व देऊनी दृश्य जगत असत्य ठरवीत असे. अध्यात्मशास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने सदसत विवेकाची जागृती होते आणि जागृत विवेक अशा माणसास जितेंद्रियत्व म्हणजे इंद्रियांवरती जय मिळवून देतो आणि दृश्य जगत असत्य आहे ही त्याच्या लक्षात येतं. परत एकदा संस्कृत सुभाषित आणि मराठीकरण वाचतो आणि नंतर पटापट गद्य अर्थ सांगतो. शास्त्र सत्संगमाभ्यासात सविवेको जितेंद्रिय अत्यंता भावमेतस्थ दृश्यस्याप्यवगच्छति. अध्यात्मशास्त्र सत्संग योगाने विवेक जागृती होत असे. जागृत विवेक जितेंद्रियत्व देऊनी दृश्य जगत असत्य ठरवीत असे. अध्यात्मशास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने म्हणजेच यांचा एकत्रित सम्यक अभ्यास जो करू शकतो तो या अशा अभ्यासाने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवू शकतो आणि जितेंद्रिय बनतो. पुढे जाऊन हाच अभ्यास अधिकाधिक तीव्र झाल्यास अशा अभ्यासकाच्या हेही लक्षात येते की दृश्य जगत हे अत्यंत भावी आहे. अत्यंत भाव म्हणजे अति अंत भाव. अति म्हणजे निरतिशय, अंत म्हणजे शेवट आणि भाव म्हणजे असणे. म्हणजे दृश्य जगत हे अत्यंत भावी आहे. अत्यंत भाव म्हणजे अति अधिक अंत अधिक भाव, अतिशय अंत भाव किंवा प्रत्यक्षात बिलकुल अस्तित्व नसणे. दृश्य जगत हे अत्यंत भावी आहे म्हणजे प्रत्यक्षात त्याला बिलकुल अस्तित्व नाही असा याचा अर्थ आहे. आता आपण याच्या आधी वेगवेगळ्या शास्त्रार्थ, वेगवेगळी वेदवचन सर्व पाहिलेलं आहे. आता आपण त्याचा एकत्रित अभ्यास करताना स्वतःशी चिंतन करता करता अनुगामी पद्धतीने म्हणजे ज्याला आपण म्हणतो तर्काच्या आधारे किंवा जो शुद्ध तर्क असतो त्या विशुद्ध तर्काच्या आधारे किंवा विशुद्ध अनुमानाच्या आधारे हे कसं शक्य होतं ते आपण पाहूया. इथे कोणत्याही तऱ्हेचा शास्त्रार्थ किंवा इतर वचन सांगणार नाहीये. फक्त हे कसं खरं आहे हे आपण आपल्यातीलच सुसंवेद्य शक्तीवर भरोसा ठेवून आपल्यामध्ये जी आपल्याला जाणण्याची शक्ती आहे तिच्यावर भरोसा ठेवून आपण एका लॉजिकल एंडकडे जाऊ शकतो का आणि हे जग अत्यंत भावी आहे म्हणजे जगाला बिलकुल अस्तित्व नाही हे आपण समजून घेऊ शकतो का हे आपण आज पाहणार आहोत. म्हणून म्हटलंय की आजचं निरूपण थोडं वेगळं आहे. आता पहा, यासाठी अतिशय सोप्या मार्गाने आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. समजून घेताना तुम्ही आम्ही सर्वजण सुरुवात स्वतःपासूनच करणार हे अगदी उघड सत्य आहे. ही सुरुवात मी या सर्वनाम वाचक संबोधनाने किंवा यालाच अन्य भाषेत अहम मय आय म्हणतात अशा मी या सर्वनाम वाचक संबोधनाने ही सुरुवात करणे क्रमप्राप्त आहे. सुरुवात मी पासूनच होणारे निश्चित. हाच मी स्वतःचा उल्लेख केल्यानंतर पुढे जाऊन आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि ते, त्या, ती या प्रकारे पुढे पुढे विस्तारत जातो. म्हणजे भाषा पातळीला मीच अन्याचा किंवा इतरांचा उल्लेख करताना विस्तारत जातो हे उघड आहे. म्हणजेच खरे तर एकच मी अनेक झाला आहे कसे ते नीट समजून घ्या. हाच तो एकोहम बहुश्याम प्रजायो किंवा एकच अनेक झाल्यासारखा वाटणे किंवा भाषणेचा सिद्धांत. व्याकरणाच्या भाषेत मी हा प्रथम पुरुष एक वचन आहे, तो द्वितीय पुरुष अनेक वचन होताना मीच आम्ही होतो. मी हा प्रथम पुरुष एक वचन आहे, तो प्रथम पुरुष बहुवचन होताना मी पासून आम्ही होतो.
द्वितीय पुरुष एक वचन होताना तू होतो, द्वितीय पुरुष अनेक वचन होताना तुम्ही होतो, तृतीय पुरुष एक वचन पुल्लिंगी तो होतो, स्त्रीलिंगी ती होतो आणि नपुंसकलिंगी ते होतो आणि तृतीय पुरुषी बहुवचनी ते त्या ती होतो. म्हणजे मीच हा, मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ती असा पसरत पसरत जातो. म्हणजे एकच मी पासून मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ती असा पसरत गेला आणि असा हा मी जो पसरत गेला हा मीचाच पसारा म्हणजे जगदाचा पसारा. आता एकच मी पसरत गेला याचा अर्थ जो आहे तो नीट समजून घेतला की या संपूर्ण रहस्याचा उलगड आपणाला होईल. तेव्हा मी पासून मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ती असा हा प्रवास आहे. यातील रहस्य खरे तर पुढेच आहे. जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा मी असे म्हणणारा जो असतो तो एक देह असतो आणि हा देह आपल्याला जाणवतो. जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा असे मी म्हणणारा जो कोण असतो त्याला आपला देह जाणवतो. म्हणजे मी म्हणणाऱ्याला आपला देह जाणवतो. म्हणजे जो मी आहे त्याला आपल्या देहाची जाणीव होत असते. दिसायला तो देह असतो पण प्रत्यक्षात असते ती देहाला जाणणारी जाणीव रूप शक्ती किंवा ससंवेद्यताच ना. म्हणजे जेव्हा नारायण पाटणकर स्वतःला मी म्हणतो तेव्हा मी म्हणजे त्याचा हात आहे, पाय आहे, डोकं आहे का काय आहे का सर्व शरीर आहे? नाही, सर्व शरीर स्वामी नाही. मी म्हणून जे जाणवणारं आज जाणीव तत्व आहे त्या जाणीव तत्वाला स्वतःला जाणणारी शक्ती सुसंवेद्यता म्हणतात. म्हणून असा हा मी जेव्हा स्वतःला मी म्हणतो तेव्हा मी म्हणणारा हा जो कोण असतो तो दिसायला जरी देह असला तरी प्रत्यक्षात त्याच्या असणेपणाची जी जाणीव असते ती जाणीवच त्या माणसाच्या मुखाद्वारे मी म्हणत असते. म्हणजे जेव्हा कोणी माणूस स्वतःला मी म्हणतो तेव्हा त्याची असणेपणाची जाणीव त्याच्या देहातून म्हणजे मुखातून प्रकट होते. इतकाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे देह दिसला तरी देह नुसता दिसत नाही तर देहाबद्दलची जाणीव जेव्हा प्रकट होते तेव्हाच आपण म्हणतो एखादा माणूस जिवंत आहे. माणूस असणं वेगळं आणि माणूस जिवंत असणं वेगळं. माणूस जिवंत असणं म्हणजे ससंवेद्य शक्ती जिवंत असणं आणि जोपर्यंत ससंवेद्य शक्ती जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला माणूस जिवंत वाटतो. याचा अर्थ जिवंतपणे असतं तेच खऱ्या अर्थाने आहे. म्हणून ससंवेद्य शक्ती जाणीव शक्ती हीच खऱ्या अर्थाने आहे. त्या जाणीव शक्तीचा जो बाहेर देह आहे तो जाणीव शक्तीच्या आधारे मांडलेला वस्तूचा आकाराचा गुणाचा भावाचा नमुना आहे. म्हणजे देह हा गुण आकार भावाचा नमुना असला तरी त्या नमुन्याची अभिव्यक्ती ज्यामुळे होते ती जाणीव शक्ती किंवा सुसंवेद्य शक्ती ही मात्र न दिसून असणारी गोष्ट आहे. आणि न दिसून असणारी जी सुसंवेद्य शक्ती आहे तीच चिरंतन शक्ती आहे. परंतु ती चिरंतन शक्ती जर सहाय्यकारी नसेल तर सर्व देह येणारे जाणारे अशा नाशिवंत आहेत. म्हणून जेव्हा कोणी स्वतःला मी म्हणतो तेव्हा मी म्हणजे देह नसून त्याच्या आत त्याला जाणवणारी जी शक्ती आहे जाणीव रूप शक्ती आहे ती ससंवेद्यताच सर्वत्र आहे. अशा अर्थाने सर्वत्र पशु पक्षी माणसे आणि विविध निसर्गातील दृश्य जगात ही ससंवेद्य शक्ती आहेच आहे. मात्र माणूस ती ससंवेद्यता ज्या पद्धतीने अति उत्क्रांत पद्धतीने भाषिक पद्धतीने वापरू शकतो ही भाषा शक्ती अन्यत्र तितक्या तीव्रतेने दिसून येत नाही हे खरे आहे. ठीक आहे, प्रत्येक जीवाला त्याची त्याची भाषा आहे परंतु सर्व जीवांना भाषा असते आणि सर्व जीव असे ना तसे अभिव्यक्त होत असतात. ही सांगण्याची शक्ती आणि ही शक्ती वापरून भाषेमध्ये सर्वत्र व्यवस्थित उलगडा करण्याची दाखवून देण्याची ज्ञानशक्ती पटवून देण्याची अशी ही सुसंवेद्य आत्मशक्ती जी आहे ती मात्र पूर्णत्वाने विकसित माणसामध्ये झालेली आहे. नव्हे
ज्याला आपण दगड-धोंडे म्हणतो, ते दगड-धोंडे सुद्धा या अर्थी विविध आकाराचे असतात, नमुन्याचे असतात, वर्णाचे असतात आणि ज्या अर्थी संगमरवर बघितला आणि काळा पाषाण बघितला की आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात. त्या अर्थी दोन दगडांकडे बघून जर दोन वेगवेगळ्या भावना आल्या तर निश्चित त्या दगडामध्ये सुद्धा एक प्रकटन शक्ती आहे, जी शक्ती आपल्याला भावते. व्हाईट मार्बल बघितलं की आपल्याला वेगळी जाणीव होते, ब्लॅक मार्बल बघितलं की वेगळी जाणीव होते, गडगडणारा गोटा बघितला, दगड गोटा बघितला की वेगळी जाणीव होते. याचा अर्थच ज्या अर्थी आपल्या सुसंवेद्य शक्तीला विविध वस्तुरूपे बघून विविध भावभावना जाणवतात, त्या अर्थी विविध वस्तूंमध्ये सुद्धा विविध भावभावना जाणवून देणारी जी शक्ती आहे ती सुसंवेद्य शक्तीच आहे. फक्त ती शक्ती माणसासारखा दगड व्यक्त करू शकत नाही, पण माणसासारखी जरी दगडाला ती व्यक्त करता आली नाही तरी दगडातला फरक ज्या अर्थी आपल्याला वेगळेपणे कळतो त्या अर्थी दगडामध्ये सुद्धा सुसंवेद्य शक्ती वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होत असते आणि याची सुसंगत मांडणी, तर्काधारे मांडणी माणूस करू शकतो. म्हणूनच माणूस उत्क्रांतीच्या टप्प्यात सर्वोच्च असा हा उत्तम नमुना म्हणून जगात आलेला आहे. तेव्हा उत्तम असो किंवा कमी प्रतीचा असो, कीड मुंगीपासून दगडापासून माणसांपर्यंत हे सारे नमुने आहेत आणि या नमुन्याच्या आत जी शक्ती आहे ज्याला आपण म्हणतो अभिव्यक्त होणारी शक्ती, तर ती अभिव्यक्त होणारी शक्ती म्हणजे सुसंवेद्यता ही एकच आहे. आणि बाहेरचं जग हे जरी विविध दिसलं तरी ते येणारं जाणारं आहे आणि ते ज्यामुळे येतं जातं काही काळ टिकतं, ती शक्ती चिरंजीव आहे, ती कधीही नाश पावत नाही. असं आपल्या लक्षात आलं तर आता अशीच सुसंवेद्यता सर्वत्र पशु पक्षी माणसे आणि विविध निसर्गातील दृश्य जगात अस्तित्वात आहे, उघड आहे. मात्र माणूस ती सुसंवेद्यता ज्या पद्धतीने अति उत्क्रांत पद्धतीने भाषिक पद्धतीने वापरू शकतो ती भाषा शक्ती अन्यत्र तितक्या तीव्रतेने दिसून येत नाही हे खरे आहे. खरे तर प्रत्येक जीवाला त्याची म्हणून एक मर्यादित भाषा म्हणजे व्यक्त होण्याची अभिव्यक्तीची क्षमता आहेच आहे. निश्चित जग हे जीवानी भरलेले आहे. या अर्थाने या विश्वात सारे जीवच आहेत, अगदी दगड धोंडे सुद्धा जीवच आहेत. मात्र जीव हे अनेकानेक रंग रूप गुण आकार भावधारी म्हणजे भाव धारण करणारे असल्याने ते दिसतात वेगळे. म्हणून आपण जीवांचे जीवन विविध मानतो. तरीही जीवांचे जीवन त्यांची जीवन राहटी सकृत दर्शनी वेगळी असली तरीही हे केवळ दिसणे किंवा वरपांगी वरवर दिसणारा फरक आहे. प्रत्यक्षात प्रत्येक जीवाच्या अंतर्गत जी सुसंवेद्यता, जाणीव शक्ती किंवा अभिव्यक्त होण्याची जी शक्ती असते आणि अर्थात ही अभिव्यक्त किंवा प्रकट शक्ती, प्राकट्य शक्ती जी आहे ती केवळ एक आणि एक ब्रह्मचेतनाच आहे. म्हणून विभिन्न जीव दिसण्यात वागण्यात अभिव्यक्तीत जरी वेगवेगळे दिसले तरी त्यांचे शुद्ध असणे पण प्युअर एक्झिस्टन्स आहे. केवळ आणि केवळ त्यांच्या आतील बिईंग किंवा बिईंगनेस म्हणजे जिवंत असणारी शक्ती किंवा कॉस्मिक एनर्जी अर्थात ब्रह्मचेतना, अशी कॉस्मिक एनर्जी जी अजन्मा अमरणा केवळ असते आणि असतेच, यालाच कैवल्य अमृत शक्ती किंवा अमर्त्य चेतना जी साऱ्या जीव जगताची कारक शक्ती, अभिव्यक्त होणारी निर्मिती शक्ती असते असे म्हणतात. येथेच जगाच्या अनेकत्वाचा सिद्धांत, दिसण्याचा सिद्धांत खोटा ठरतो आणि सत्यत्वाने असणेपणाचा एकोहम, मी केवळ एक आणि एकच आहे, हा सिद्धांत पूर्ण सत्य ठरतो. म्हणूनच एक असूनही एकत्व न सोडता बहुत झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच एकोहम बहुश्याम प्रजाएय याचा अर्थ एवढाच आहे, मी एक आणि एकच आहे आणि माझं एकत्व न सोडताच मी बहुत झालो आहे. म्हणजे मीच हा, मी आम्ही, तू तुम्ही, तो ती ते त्या ती, या पद्धतीने संपूर्ण जीव जगत व्यापून उरलेला आहे. आणि असा हा संपूर्ण जीव जगत व्यापून उरलेला हा जो एकोम आहे
तीच ब्रह्माची ब्रह्मचेतना किंवा केवळ असणेपणाची कैवल्य शक्ती आहे. याला ज्ञान पातळीला सुसंवेद्य आत्मशक्ती किंवा प्राकट्य शक्ती किंवा अभिव्यक्त होण्याची शक्ती म्हणतात. हा एकोम बहुश्याम प्रजाएय सिद्धांत आपण एकत्र न सोडता बहुत झाल्यासारखा वाटतो. हे बहुत झाल्यासारखं वाटणं हे असत्य आहे कळल्यानंतरच एक ओम हा सिद्धांत पूर्णपणे सत्य ठरतो. आता पुढे जर सत्यार्थाने एकच आहे हे पटले तर बहुत झाले किंवा झाल्यासारखे वाटणे हे अर्थातच खोटे ठरणारे उघड सत्य आहे. सारांश बहुश्याम प्रजाएय हा जो एकोमचा पुढील भाग आहे तो या पुढील भागाचा विचार करता ज्ञानी माणूस सद्यस्थितीत चालू असलेला शिमग्याचा काळ किंवा शिमग्यातील सोंगाप्रमाणे अलक्ष्य करू शकतो. म्हणजे सोंग खोटी असतात परंतु सोंग नाचवणारी आतली शक्ती खरी असते. अशा अर्थाने बहुश्याम प्रजाएय म्हणजे एकाची सोंगे आहेत आणि एकोहम म्हणजे या सर्वाच्या आतील कैवल्य शक्ती आहे. म्हणून सोंगे खोटी ती नाचवणारी शक्ती खरी. म्हणून एकोम बहुश्याम याचं चिंतन करता करता ज्ञानी माणूस शिमग्यातील सोंगे खोटी मात्र या संपूर्ण व्यवहारात वावरणारी चेतना शक्ती खरी असे पाहू शकतो. म्हणून ज्ञानी माणूस सद्यस्थितीत चालू असलेल्या शिमग्याचा संदर्भ घेता शिमग्यातील सोंगाप्रमाणे बहुश्याम प्रजाएय या पुढील भागाकडे दुर्लक्ष करू शकतो, अलक्ष्य करू शकतो. कारण ते वास्तवात खोटे आहे. जगातील विविधता, शिमग्यातील सोंगे, जत्रेतील गंमत देवदेवतांची गर्दी, मी तुपणाचे भेद, उच्च नीचता, चांगले वाईट, सुष्ट दुष्ट, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत हे खरे तर सारेच्या सारे मी माझे तू तुझेपणा सकट अगदी स्वदेश परदेश स्वधर्म परधर्म या सकट भासमान सापेक्ष या अर्थी पूर्ण सत्य आहे. अशा अर्थीच जगाला रिलेटिव्ह म्हणतात. जग रिलेटिव्ह आहे, जग सापेक्ष आहे. याचा अर्थ असं म्हटलं तर ते असं आहे, तसं म्हटलं तर तसं आहे. म्हणून जे जग सापेक्ष असतं, जे जग रिलेटिव्ह असतं ते निश्चितच असत्य असतं. कारण सत्य हे निरपेक्ष असतं. जर सत्य असत्याच्या तुलनेत मानलं गेलं आणि असत्य सत्याच्या तुलनेत समजायचा प्रयत्न केला तर अशी एकमेकावर अवलंबून असलेली सत्य आणि असत्य ही सापेक्ष म्हणजे खोटीच असतात. अशा अर्थी युनिव्हर्स इज रिलेटिव्ह याचा खराखुरा अर्थ जगाला सत्यत्व नाही असाच असतो. आता थोडे अधिक खोलात जाऊया. जर जग विविध म्हणून नाहीच आहे तर हे ज्याला कळले तो तरी मी म्हणून कसा उरू शकतो. बघा, आपण मी पासून सुरुवात केली आणि मी पासून सुरुवात करताना जग असं अस्तित्वात नाही म्हटलं, मग आता मी कसा उरू शकतो. परत एकदा मीकडे येऊया. जर जग विविध म्हणून नाहीच आहे तर हे ज्याला कळले तो तरी मी म्हणून कसा उरू शकतो. या दिशेने शोध घेतल्यास ज्ञप्ती म्हणजे ज्ञान प्रकाशात काय दिसते पहा. कोहम असा मी मला माझा प्रश्न विचारला तर कोहम हा प्रश्न विचारताना माझ्या लक्षात येतं की हे जग जे बहुआयामी आहे ते खोटच आहे. आणि जर त्या बहुआयामी जगात कोहम म्हणून मी कोण विचारणारा म्हणून जर नारायण पाटणकर असेल तर कोहमचं उत्तर खऱ्या अर्थाने मी नाही. आणि जर मी नाही हे निश्चित सिद्ध झालं तर कोहम म्हणजे जर मी नाही आहे तर त्याचं तार्किक पुढचं उदाहरण आहे जगदिदम नास्ती. हे जगत अस्तित्वात नाही. आपण प्रथम जग कसं नाही पाहिलं आणि जग नाही हे ज्याला समजलं तो म्हणतो मी तरी आहे का. जर मी असेन तरच जग असेन, जर मी असेन तरच आम्ही, तू तुम्ही, तो ती ते, ते त्या ती असा बहुविध प्रवास होईल. पण जर जग नाही हे निश्चित आपण मानलं तर कोहमचं उत्तर मी नाही. आणि जर मीच नाही तर आय पासून वी यू यू ही शी इट दे काहीच नाही. म्हणजे मी नाही एकदा निश्चित कळलं की जग नाही हे जे निश्चित करतं यालाच खऱ्या अर्थाने
ज्ञानी माणसाचे आत्मज्ञान म्हणतात. आणि एकदा जर काहीच नाही, मीच नाही, तर मी खोटा, शरीर खोटं, इंद्रिय खोटी, इंद्रियांच्या भुका खोट्या, क्षुधा खोटी, तृष्णा खोटी, इच्छा खोटी, लोकदारा वित्तेषणा खोट्या, सर्वच खोटं, हे जेव्हा निश्चितपणे ज्ञानी माणसाच्या मेंदूमध्ये धृती रूपे, धारणा शक्ती रूपे स्थिर होते, तेव्हाच हा ज्ञानी माणूस खऱ्या अर्थाने इंद्रियांवर विजय मिळवणारा, म्हणजे जो शरीरच नाकारतो त्याने शरीरासकट 36 तत्व नाकारलेलीच असतात. आणि अशा अर्थाने तो सत्यार्थाने जितेंद्रिय बनतो. आता आपण हा उलटा प्रवास केलेला आहे. या सुभाषितात काय म्हटलेलं आहे? शास्त्रार्थ सत्संग याच्याद्वारे विवेक जागृती होते. विवेक जागृती झाली की माणूस सत्य असत्य ठरवू शकतो, त्याला जितेंद्रियत्व येतं आणि त्याला कळतं की हे जग अत्यंताभावी आहे, अति अंत भाव. हे जग त्याला भाव आहे पण अति अंत, म्हणजे अगदी शेवटपर्यंत अंतच झालेला, म्हणजे जगाला जिवंत पण नाहीच. जग जिवंत नाही, ते अतिअंत भावी आहे. जग हे जरी किती हलणारं डोलणारं दिसलं तरी सुद्धा ते अतिअंत भावी आहे, म्हणजे जग मृतच आहे. जग हे भासमान मृगजळाप्रमाणे आहे. हे आपणाला सुभाषितात काय म्हटलेलं आहे? सत्संगती, अध्यात्मशास्त्र याने वेग जागृती होते, मग माणूस जितेंद्रिय बनतो आणि मग माणसाला कळतं जग अस्तित्वात नाही. हे ज्या क्रमाने सांगितलं, आपण उलट्या क्रमाने मी पासून सुरुवात केली आणि जग नाही असं सिद्धांतापर्यंत गेलो. आणि मी जर जग नाही म्हणतो तर ज्या जगात हा मी अस्तित्वात आहे असा दिसतो, लोकांना वाटतो, किंवा स्वतःलाही ज्या जगात आपण वाटतो, जर मीला जग नाही असं दिसलं तर मीला मी नाही हे दिसणं अतिस्वाभाविक आहे. कारण मी आहे म्हणूनच आय पासून पर्यंत सर्व आहे. मी आहे म्हणूनच मीचा जगत रूप विस्तार आहे. पण जगाचा विस्तारच खोटा असेल तर मीच खोटा आहे. म्हणून सोहमचा प्रामाणिकपणे शोध घेतल्यास ना अहम, मी असं वेगळेपणी काही नाही. आणि जर मी असं वेगळेपणी नसेल तर मी पासून तो ती ते त्या ती पर्यंत जो अनंत पसारा आहे त्यालाही अस्तित्व नाही. जिथे मी नाही तिथे जग नाही, जग नाही तिथे मी नाही, म्हणून जग नाही मी नाही, आणि जग नाही मी नाही म्हणजे कुठलंही शरीर नाही. आणि कुठलंही शरीर नसताना सुद्धा कुठलंही शरीर नाही ही सांगणारी ससंवेद्य शक्ती, ब्रह्मचेतना, कैवल्य शक्ती म्हणून आहेच आहे, हे आपल्याला समजून येईल. आणि अशा अर्थाने अशरीरी आत्म्याचे दर्शन प्रथम आपण शरीरापासून सुरुवात करून जग नाही, जग नाही म्हणताना जग नाही जो म्हणतो तोही नाही, जग नाही, जग नाही म्हणणाराही नाही, हे सांगेपर्यंत शरीराचा आधार आहे. परंतु एकदा काही नाही हे कळलं की शरीराचा आधार सुटला आणि काही नाही हेच असणे पण, आणि काही नाही हेच असणे पण, हेच आत्मदर्शन. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग याचा अर्थ एवढाच आहे, काही नाही याच्यातूनच हे भासमान जग आलेलं आहे. पण तू काही नाही याच्यातून हे भासमान जग आलं तेव्हा हे समजणारी, समजावून देणारी काही नाही शक्ती तात्पुरत्या स्वरूपात स्वजाणीव शक्ती, सुसंवेद्य शक्ती बनते. आता सुसंवेद्य शक्तीच्या आधारे जग नाही, मी नाही कळलं. आता सर्वच नाही म्हटल्यानंतर सुसंवेद्य शक्ती सुद्धा तिच्या मूळ रूपाला गेली आणि कॉस्मिक एनर्जी म्हणून ती अमृत ब्रह्मचेतना म्हणून उरली. आता हे जेव्हा फक्त ब्रह्मचेतना म्हणूनच उरते पण आहे तेव्हा देहाचं सरते पण हे गृहीत आहे. म्हणून ब्रह्मचेतनेचं केवळ उरते पण असणे पण कळणं म्हणजेच शरीर जाऊन आत्मशक्तीचं असणे पण कळणं, आणि शरीर जाऊन आत्मशक्तीचं असणे पण कळणं म्हणजेच अशरीरी आत्म्याचे दर्शन. म्हणजे आत्म्याला शरीराची गरज नाही, परंतु हे सर्व पटवण्यासाठी शरीर लागतं, कुठला तरी आकार लागतो. जसा आपण ड्रमवर काठी आपटली
त्या चामड्यावर काठीचा आघात होतो आणि आतल्या पोकळ भागात तो आघात जातो आणि तिथून प्रतिध्वनी येतो. म्हणजे आवाज येण्यासाठी काहीतरी हाणायची वस्तू लागते. ती ज्याच्यावर हाणायचं ते चामडं लागतं. त्या चामड्याच्या पाठी मातीचं भांड लागतं. तसंच सुसंवेद्यता जाणण्यासाठी हे शरीर रूपी चामडं आणि आतील ज्याला आपण म्हणतो पेशीमधील मोकळी जागा म्हणजे आकाश लागतं आणि शरीर रूपी चामडं पेशीमधील मोकळी जागा म्हणजे आकाश आणि बाहेरून विविध गोष्टींचे होणारे आघात म्हणजे ढोलावरती बसणारी काठी. असं जर रूप आपण लक्षात घेतलं तर हे जग नाही हे कळण्यासाठी आणि काहीच नाही, फक्त ब्रह्मचेतन आहे कळण्यासाठी, हे जाणण्यासाठी, या ज्ञानासाठीच माणूस जन्माला आलेला आहे. आणि माणसाच्या जगण्याचा अर्थच ज्ञान घेणं असा आहे. म्हणून जानना इसका मतलब जाणणं याचा अर्थच जिवंत असणं असा आहे. म्हणून जाणण्यासाठी जिवंत असावं लागतं. एवढ्याच अर्थाने मानवी शरीरापर्यंत हे देह उत्क्रांत झालेले आहेत. इथून पुढे जर अजून थोडीफार उत्क्रांती असेल तर केवळ आणि केवळ जाणीव शरीरच असतील. तुम्ही आम्ही दिसतो अशी शरीर असणार नाहीत. पण तो पुढचा सिद्धांत प्रत्यक्षात काय घडतं काय नाही याबाबत अनुमान जरी आपण लावलं तरी ते अनुमान तितकंस खरं तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत जाणीव देह म्हणून त्या पृथ्वीवर जाणीव देहांची लोकसंख्या असेल. आता आपण शरीर देह आहोत आणि आज जाणीव शक्ती आहे. नुसतीच जाणीव शक्ती शरीर धारण न करताना जेव्हा व्यवहारात अंमलात येईल तेव्हा या पृथ्वीवर जाणीव रूपी देह असतील. परंतु हे संपूर्ण झालं तरी शरीर ते खोटे आणि शरीर जीव जगत खोट हे समजावून देणारी ससंवेद्य आत्मशक्ती जी प्रकटन शक्ती आहे, प्राकट्य शक्ती आहे, ती मात्र खरी असते. कारण ती जर खरी नसेल तर आपलं निशिदिनीच काय कुठलंच कार्य आपलं कधीच पुढे जाणार नाही. म्हणून कार्यकारी शक्ती म्हणून ब्रह्मचेतना, प्राकट्य शक्ती प्रकट होण्याची शक्ती म्हणजेच अभिव्यक्त होणारी शक्ती आणि म्हणजेच सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणजे ज्ञानशक्ती हे ओळखून केवळ आणि केवळ शरीर आणि जगाचा विसर पडून जो केवळ आणि केवळ सुसंवेद्य शक्तीमध्ये रममाण झालेला असतो त्यालाच शरीरी आत्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. अस्तु. धन्यवाद. सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा. आणि हे संपूर्ण अमंगळ जे आहे खोटं आहे ते जळून जावं आणि केवळ मंगल कल्याणकारी आत्मशक्ती, कैवल्य शक्ती, प्राकट्य शक्ती, ससंवेद्य आत्मशक्ती, ब्रह्मचेतना याच्याच ज्ञानाने आपला संपूर्ण घट भरलेला असावा. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.